हॅलो गाई, श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवूया स्वादिष्ट अशी पावभाजी। तर ही पावभाजी खायला खूप छान लागते। तर बघूया याच्यामध्ये आपण काय काय टाकणार आहे। तर उकडलेले बटाटे घेतलेले आहे मी, त्यानंतर 3 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे, 3 मीडियम साईज कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि आलं आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे। तर आणि थोडेसे हिरवे वटाणे, ते मी उकडलेले नाही आहे, हे वटाणे कच्चेच आहेत। त्यानंतर मी थोडंसं बटर घातलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये थोडंसं तेल सुद्धा ऍड करणार आहे। त्यानंतर हे बटर आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी ऍड केलेली आहे। आता मी याच्यामध्ये तो बारीक चिरलेले कांदे ऍड करत आहे आणि हे थोडेसे परतून घ्यायचे। थोडेसे गुलाबी झाले की याच्यामध्ये आपल्याला बघा हे अशा प्रकारे आपले हे थोडेसे गुलाबीशे झालेले आहे कांदे। तर याच्यामध्ये आता आपल्याला टोमॅटो ऍड करायचे आहे। हे कसे पूर्ण एकजीव व्हायसाठी आपल्याला हे असं तेलातच सगळं परतून, तेलात आणि बटरमध्ये सगळं परतून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे मी आता बारीक चिरलेले टोमॅटो याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे। बघा हे शिजलेले आहे। आता याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट ऍड करत आहे। आलं लसूणची पेस्ट हे नंतर ऍड करायची, कारण की ते आधी जर ऍड केली तर जळण्याची शक्यता राहते आणि फ्लेवर आपला टेस्ट बिघडून जातो। त्यानंतर मी हे वटाणे याच्यामध्ये ऍड करत आहे। उकडलेले नाही आहे ना, म्हणून आपण याच्यामध्ये ऍड करत आहे सध्या। आता हे याच्यासोबत कशी शिजून जातात म्हणून आपल्याला उकडायची आवश्यकता नाही। आता याच्यामध्ये आपण मीठ ऍड केलेलं आहे। त्यानंतर थोडीशी आपण याच्यामध्ये हळद ऍड करूया। हळद ऍड केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट, तुमच्याकडे जेही लाल तिखट असेल ते तुम्ही ऍड करू शकता। हे माझं घरगुती लाल तिखट आहे, मी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे। त्यानंतर थोडासा गरम मसाला आता याच्यामध्ये आपण ऍड करूया। तुमच्या घरी जो कोणता गरम मसाला असेल ते तुम्ही ऍड करू शकता। बघा मी याच्यामध्ये मसाला ऍड केलेला आहे आणि आता थोडासा पावभाजी मसाला इथे ऍड केलेला आहे आणि हे आता छान आपण मिक्स करून घेऊया। बघा अशा प्रकारे आता हे थोडंसं तेल बाजूला सुटत आलं की याच्यामध्ये आपल्याला हे उकडलेले बटाटे ऍड करायचे आहेत। बघा मी मॅश करून घेतलेले आहेत आधीच। आता याच्यामध्ये पुन्हा हे छान मॅश करून घेऊया आणि हे एकजीव करून घेऊया मिश्रण सगळं। आता हे पूर्ण बघा अशा प्रकारे मी सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे, कारण की पावभाजी ही थोडीशी पातळच छान लागते, जास्त घट्ट खायला व्यवस्थित लागत नाही। आणि आपण याच्यामध्ये आलू असतात ना, त्यामुळे लवकर घट्ट येते। आपण थोड्या वेळ जर हे असंच ठेवलं तर हे पूर्ण घट्ट येऊन जाईल। त्यानंतर बघा ही पावभाजी आपली शिजलेली आहे पूर्ण। याच्यामध्ये आता मी वरून पुन्हा पावभाजी मसाला ऍड करत आहे। आता हा पावभाजी मसाला ऍड केल्यानंतर आता याच्यावर छान अजून फ्लेवर यासाठी तुम्ही कोथिंबीर ऍड करू शकता किंवा कस्तुरी मेथी। मला कस्तुरी मेथी खूप आवडते ऍड करायला, म्हणून मी याच्यामध्ये कस्तुरी मेथी ऍड करून घेतलेली आहे। बघा अशा प्रकारे कस्तुरी मेथी कुस्करून टाकायची, त्याने कसा फ्लेवर आणि स्मेल छान येते। तर बघा अशा प्रकारे छान आपली मस्तपैकी टेस्टी अशी पावभाजी तयार झालेली आहे। आता सर्व करण्यासाठी काय करायचं, आपल्याला याचे पाव, तुम्हाला मसाला पाव जर लागत असेल तर याचीच थोडीशी भाजी घेऊन हे मसाला पाव तुम्ही भाजू शकता, किंवा तुम्हाला जर नुसतं बटर पाव लागत असेल तर याला थोडंसं बटर लावून तुम्ही नुसतं पाव सुद्धा भाजू शकता। तर अशा प्रकारे ही आपली पावभाजी तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।